आज आहे आपल्या घरी छान असा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि त्यासाठीच इथं मी आता डेकोरेशनची तयारी चालू आहे। हळदी कुंकू रांगोळी काढते, राधा सुद्धा मला मदत करत आहे आणि समर्थ आणि सम्राटकडे आहे फुलं सगळे व्यवस्थित काढून द्यायचं, वेगळे वेगळे कलर बाजूला करायचं। त्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणीवाला मी कॉल मेसेज केलेलं होते की माझ्याकडे हळदी कुंकाला या म्हणून। तर काही मैत्रिणी माझ्या पहिल्यांदाच माझ्या घरी येणार होत्या, जसं की अश्विनी, त्यानंतर हे मनीषा आणि सोबत काकू सुद्धा। तर गेल्या वर्षी सुद्धा मनीषा आणि काकू सोबतच आल्या होत्या आणि ह्या वर्षी सुद्धा। त्यानंतर बघा राधाने किती सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे आपलं, आणि भिंतीलाही छान असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे। आणि नाश्त्याला मी ऑर्डर दिली होती, नाश्ता अजून आला नव्हता आणि मनीषाच्या मामाच्या दिंडी येणार होती, त्यामुळे काकूला आणि मनीषाला लवकर जायचं होतं, त्यामुळे ते थोड्याशा लवकर आल्या होत्या। त्यानंतर मग मी ही छान अशी दिवाळीत मला आईनं केलेली साडी घालून तयार झाले, साधी सिंपल। त्यानंतर ही अरुणा आणि ही चिल्लर पार्टी आलेली आहे सगळी हळदी कुंकासाठी आणि बोरणांसाठी मुलांना बोलवलेलं। आणि भिंतीवर छान असं डेकोरेशन तुम्हाला जवळून दाखवते, किती सुंदर असं राधानं डेकोरेशन केलेलं आहे। तर आजचं पूर्ण डेकोरेशनचं श्रेय राधाला जातं। हे बघा किती छान असं भिंतीला सुद्धा दिसत होतं। त्यानंतर मग सगळ्या मैत्रिणी अरुणा, सोनाली, मनीषा, त्यानंतर दीपाली सगळेजण आले होते, मेघा आली होती। तर छान असं ऑप्शन करून घेतलं आणि दोघालाही काळे कपडे घातले, ट्रेडिशनल घालायचं होतं, घातलेले लाडूने काढून टाकला। त्यानंतर हे आहेत ताई, सोनपापडी, तर सगळे आसपासचे जे जवळचे आहेत तर मी सगळ्यांना बोलवलं होतं। तर छान कार्यक्रम पार पडला। आणि तुम्हालाही कसा वाटला डेकोरेशन आणि आमची रांगोळी हे सगळं माझे फ्रेंड, तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तर सोनालीनं ऑप्शन करून घेतल्यानंतर ही अमृता राहिली सांगायची। तर अमृता, अनुश्री, तनुश्री सगळ्या आल्या होत्या। त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं बोरनान करून घेतलं। स्वप्न सुद्धा आलेली, विद्याताई आल्या होत्या। तर खाऊ शोधण्यासाठी पोरांची इथं घाई गडबड चालू होती, लेट पण थेट साधे सिंपल पद्धतीनं। तर हे लाडूचं 3रं वर्ष आहे बोरणांचं आणि सगळे आल्या। त्यानंतर ही वैशाली पण आली, वृषाली, त्यानंतर निकिता। तर असं झालं, सगळ्यांना छान असं जिलेबी मसाला दूध बनवलेलं होतं आणि मी वडापावची ऑर्डर बाहेरच दिली होती। तर असा छोटासा कार्यक्रम माझा पार पडला।